मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजेच दिग्गज अभिनेत्री सुलोचना लाटकर. सौंदर्य, शालीनता आणि अभिनय या तिन्ही बाबतीत परिपूर्ण असलेल्या सुलोचना यांनी अनेक दशके मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. मराठी चित्रपटसृष्टीच्या या महाराणीचे आयुष्य मात्र कायमच अनेक संकटांनी भरलेले होते. बालपणातच आईवडिलांचा मृत्यू, 12व्या वर्षी कामासाठी वणवण, 14व्या वर्षी एका थोराड माणसाशी लग्न, कोवळ्या वयातील गरोदरपण, मुलीच्या जन्मानंतर पतीचा मृत्यू, सिंगल मदर म्हणून एकीकडे मुलीचे संगोपन आणि करिअर ह्यातील ओढाताण, अशा अनेक चढउतारांनी त्यांचे आयुष्य भरलेले होते. अशा सर्व संकटांचा त्यांनी हसत हसत सामना केला. चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायक जीवन संघर्ष. सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट गावामध्ये झाला होता. या गावावरून त्यांच्या कुटुंबाचे आडनाव लाटकर पडले. त्यांचे पाळण्यातील नाव रंगू शंकरराव लाटकर असे होते. दुर्दैवाने त्यांचे वडील शंकरराव व आई तानुबाई यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे बालपणातच सुलोचना दीदी आणि त्यांचा भाऊ अनाथ झाले. यानंतर या भावंडांचा सांभाळ त्यांच्या मावशी बनूबाई लाटकर यांनी केला. सुलोचनाबाईंच्या गावात भरणाऱ्या जत्रेमध्ये तमाशा, नाटक आणि चित्रपटांचे खेळ व्हायचे. त्या आवडीने पहिल्या रांगेमध्ये बसून नाटक, सिनेमांचे खेळ पाहायच्या. यातूनच त्यांच्या मनात सिनेमाबद्दल आकर्षण निर्माण झाले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण मात्र 4थीपर्यंतच होऊ शकले. शिक्षण सोडून अवघ्या 12व्या वर्षी त्या कामासाठी वणवण हिंडू लागल्या. त्यात गावात मोठी प्लेगची साथ आली. त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले. त्यानंतर त्या कोल्हापूरला आल्या. कोल्हापूरमध्ये मास्टर विनायक यांनी सुलोचना दीदींना आपल्या फिल्म कंपनीमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची संधी दिली. मास्टर विनायक यांच्या चिमुकला संसार या चित्रपटाचे काम चालू होते. त्या सुलोचनाबाईंनी राजा गोसावी यांच्यासोबत एका छोट्या सीनमध्ये काम केलं. या सिनेमाद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. मात्र दुर्दैवाने 3 महिन्यांनी मास्टर विनायक यांनी ही कंपनी मुंबईला हलवली. त्यामुळे अवघ्या 3ऱ्या महिन्यात सुलोचनाबाई बेरोजगार झाल्या. याच दरम्यान वयाच्या फक्त 13व्या वर्षी त्या आबासाहेब चव्हाण या 40 वर्षीय गृहस्थाशी विवाहबद्ध झाल्या. आबासाहेब चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना लग्नानंतर चित्रपटात काम करायची अनुमती दिली. याशिवाय भालजींच्या जयप्रभा स्टुडिओत प्रवेश मिळवून देण्याचे वचनही दिले. त्यामुळे जीवनाला स्थिरता देण्यासाठी वयाच्या फक्त 13व्या वर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांना जयप्रभा स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. येथे त्यांना गुरु भालजी पेंढारकर आणि जिवलग मैत्रीण लता मंगेशकर भेटल्या. रेखीव व बोलक्या डोळ्यांच्या रंगू यांचे भालजी पेंढारकरांनी सुलोचना असे नामकरण केले. दिग्दर्शक भालजी पेंढारकरांना गुरुस्थानी मानून त्यांनी त्यांच्याकडे अभिनयाचे धडे घेतले. भालजी पेंढारकरांच्या कडक शिस्तीखाली सुलोचनाबाईंची अभिनयाची जडणघडण झाली आणि मराठी चित्रपटसृष्टीत सुलोचना पर्वाचा प्रारंभ झाला. जयप्रभा स्टुडिओच्या महारथी कर्ण, जय भवानी, मीठ भाकर, वाल्मिकी आणि सासूरवास अशा चित्रपटांमध्ये सुलोचना मुख्य भूमिकेमध्ये झळकल्या होत्या. या सिनेमांनी त्यांना स्वतंत्र ओळख मिळवून दिली. सोज्वळ आणि सुंदर नवतारका म्हणून त्यांचे नाव झाले. मात्र सगळं काही उत्तम चालले असताना याच काळात महात्मा गांधींची हत्या झाली. यानंतर झालेल्या हिंसाचारात जयप्रभा स्टुडिओचे अतोनात नुकसान झाले. भालजींना हा स्टुडिओ बंद करावा लागला. हा सुलोचनाबाईंसाठी खूप मोठा धक्का होता. त्या परत आपल्या गावी जायच्या तयारीत होत्या. यावेळी मास्टर विठ्ठल यांनी त्यांना पुण्याला जायचा सल्ला दिला. पुण्यामध्ये त्यांना मंगलचित्र या स्टुडिओमध्ये काम मिळाले. या स्टुडिओच्या जीवाचा सखा या चित्रपटात त्या झळकल्या. या चित्रपटात त्यांनी साकारलेली चंद्रा देशमुख ही भूमिका खूप गाजली होती. याच दरम्यान त्या गरोदर राहिल्या आणि पुढे त्यांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव कांचन ठेवले. एकीकडे मुलीचे संगोपन आणि दुसरीकडे अभिनय अशी तारेवरची कसरत त्यांनी या काळात केली. सुलोचना दीदी अभिनयात व्यस्त असताना त्यांच्या मुलीचा सांभाळ त्यांचा भाऊ करायचा. प्रसूतीनंतर 15 दिवसातच त्या चित्रीकरणासाठी सज्ज झाल्या. यानंतर बाळा जोजोरे या चित्रपटातील विधवा स्त्री, पारिजातक या चित्रपटातील सत्यभामा, वहिनीच्या बांगड्या या चित्रपटातील सुसंस्कृत वहिनी या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. यानंतर 1954 साली आचार्य अत्रे यांच्या महात्मा फुले या चित्रपटात सुलोचनाबाईंनी सावित्रीबाई फुलेंची कठीण भूमिका लिहिल्या साकारली. त्यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट होत असतानाच त्यांना आणखी एक धक्का सहन करावा लागला. त्या तिशीत असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्यांची मुलगी फक्त 9 वर्षांची होती. पतीच्या निधनानंतर पुढे त्यांनी एकटीने आपल्या मुलीचे संगोपन केले. आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवणार नाही ह्याची त्यांनी काळजी घेतली. मुलीसाठी त्यांनी दुसरे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाऊबीज चित्रपटात त्यांनी तमासगीर नर्तिकेची भूमिका साकारली.
मात्र प्रेक्षकांना ते आवडले नाही. सोज्वळ सुलोचना दीदींनी अशी भूमिका पुन्हा करू नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. आपल्या प्रेक्षकांची ही इच्छा, हाच आदेश मानून पुढे त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये सोज्वळ आणि सात्विक अशाच भूमिका साकारल्या. श्री जन्मा तुझी कहाणी या मराठीत गाजलेल्या चित्रपटावरून हिंदीतील औरत ये तेरी कहाणी या चित्रपटासाठी देखील त्यांचीच निवड केली गेली. या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या काळात हिंदी भाषेवर त्यांनी खूप मेहनतीने प्रभुत्व मिळवले. हिंदीतील धर्मेंद्र, शशी कपूर, मनोज कुमार, सुनील दत्त, अमिताभ बच्चन यांसारख्या मातबर कलाकारांची आई त्यांनी पडद्यावर साकारली. हिंदी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विशेषतः त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. हिंदीत काम करताना त्यांनी मराठीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. प्रपंच, साधी माणसं, मराठात इतू का मिळवावा, संत गोरा कुंभार, एकटी, सांगते ऐका, मोलकरीण, ओवाळणी, मी तुळस तुझ्या अंगणी, धाकटी जाऊ, सतीची पुण्याई यांसारख्या तब्बल 150हून अधिक मराठी चित्रपटात त्या झळकल्या. याशिवाय हिंदीतही त्यांनी तब्बल 300 चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांसोबतच त्यांनी बंदिनी, चाळ नावाची वाचाळ वस्ती, कोणासाठी कुणीतरी यांसारख्या मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. त्याकाळी सुलोचनाबाईंना लेखकांची नायिका असाही गौरव प्राप्त झालेला होता. पु ल देशपांडे, ग दी माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, महादेव शास्त्री जोशी, य ग जोशी, ज्योत्स्ना देवधर या नामवंत साहित्यिकांच्या नायिका त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारल्या. चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे मन सामाजिक कार्यातही तितकेच रमले. 1961 साली चीनी आक्रमणाच्या वेळी भारत सरकारच्या आव्हानानुसार सुलोचना यांनी संरक्षण कार्यासाठी घरातील सोन्याचे दागिने व निधी देशाला अर्पण केला होता. त्यांच्या कुटुंबाविषयी बोलायचे तर त्यांच्या मुलीने म्हणजेच कांचन यांनी मराठीतील पहिले सुपरस्टार काशीनाथ घाणेकर यांच्याशी लग्न केले. काशीनाथ आणि कांचन या जोडप्याला पुढे रश्मी नावाची मुलगी झाली. दुर्दैवाने 1986 साली काशीनाथ घाणेकर यांचा मृत्यू झाला. त्यावेळी रश्मी फक्त 4 वर्षाची होती. त्यानंतर सुलोचना दीदींनी आपल्या मुलीचा आणि नातीचा सांभाळ केला. सुलोचनाबाईंच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना अनेक पुरस्कार लाभले. 1997 मध्ये त्यांना चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार दिला गेला. 2004 मधला फिल्मफेअरचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळाला होता. 2010 साली त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देण्यात आला. सुलोचना दीदींनी आपल्या 6 दशकांच्या सिने प्रवासात अनेक भूमिका अजरामर केल्या. नायिकांपासून आईच्या भूमिकेपर्यंत सर्व भूमिकांवर त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. 6 दशके मराठी जनमानसावर प्रभाव गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत अढळ स्थान प्राप्त केले आहे. 4 जून 2023 साली वयाच्या 94व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. सुलोचनाबाईंची जादू त्यांच्या मृत्यूनंतर आजही तशीच आहे. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका जशा सोज्वळ होत्या तशाच त्या खऱ्या आयुष्यात देखील जिद्दी, कणखर आणि प्रेमळ होत्या. सुलोचना लाटकर यांनी स्वतःच्या आयुष्यात मात्र वेदना, संघर्ष आणि एकटेपणाचा देखील सामना हसत केला. त्यांनी साकारलेली प्रत्येक आई आजही आपल्याला आपल्या घरातली, आपल्या मनातली वाटते. कारण ती फक्त भूमिका नव्हती तर त्यांच्या जगलेल्या आयुष्याचा एक भाग होता. सुलोचना दीदींची आयुष्याने अनेक टप्प्यावर कठीण परीक्षा घेतली, पण त्या प्रत्येक वेळी अधिक ताकदीने उभ्या राहिल्या. त्यांची ही जीवन कहाणी सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.